नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये PSI, STI आणि असिस्टंट म्हणजे ASO तसेच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा असणार आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। तर यामध्ये पहा, आपण 2012 ते 2019 ज्या काही MPSC साठी जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आले होते हे आपण घेतलेले आहेत। तसेच मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। हा जो प्रश्नसंच आहे हे फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तर यामध्ये पहा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र तसेच चालू घडामोडीवरील काही आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, इंग्रजांच्या दळणवळण व वाहतूक सुधारणाविषयी चुकीचं विधान कोणतं आहे। पहा, इंग्रजांची जी दळणवळण आणि वाहतूक होतं तर याच्या ज्या सुधारणा केल्या त्याविषयी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे। तर आपल्याला पहा, 4 विधानं देखील दिलेली आहेत। यामधील पहिलं पहा, 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली आहे। तसेच तारा यंत्राची सुविधा विकसित केली। तिसरा आहे डाक व्यवस्था सुरू केली आणि चौथा आहे विमान सेवा 1890 मध्ये सुरू केली। तर आपल्याला हे काही 4 विधानं दिलेली आहेत, यामधील चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे। जर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 फक्त ड म्हणजे पहा, विमान सेवा 1890 मध्ये सुरू केली। हे जे वाक्य आहे म्हणजे हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे। त्यापैकी वरील जे 3 आहेत ते बरोबर दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त ड आपलं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3। तर पहा, यानंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोठे 1857 साली विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती। पहा, 1857 साली कशाची विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर आपल्याला 4 ठिकाणे दिलेली आहेत, मुंबई, मद्रास, अहमदाबाद आणि कोलकाता। यापैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना ही 1857 साली करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट करून आपण उत्तर देत राहा। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड। तर पहा, अ म्हणजे आहे मुंबई, ब म्हणजे आहे मद्रास आणि ड म्हणजे आहे कोलकाता। म्हणजेच मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी 1857 साली विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, इंग्लंडचे भारताविरोधी धोरण कशा प्रकारचे होते। पहा, इंग्लंडचं जे धोरण होतं भारताविरोधी ते कोणत्या प्रकारचं होतं। तर आपल्याला पहा, प्रकार दिले आहेत, वसाहतवादी, साम्राज्यवादी, भांडवलशाही आणि लोकशाही। यापैकी भारताविरुद्ध इंग्लंडचं धोरण कोणत्या प्रकारचं होतं। महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे, हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे। जर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या जर PDF मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, यावर आपण सर्व PDF अपलोड करत आहोत। मराठी नोकरी, एक वेळा जाऊन त्याला आपण नक्की जॉईन करू शकता। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 अ आणि ब। लक्षात ठेवायचं आहे, अ म्हणजे वसाहतवादी आणि ब म्हणजे साम्राज्यवादी। अशा प्रकारचं धोरण हे भारताविरुद्ध इंग्लंडने आखलेलं होतं। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे समाज सुधारक खालीलपैकी कोण आहेत। पहा, कशाचा स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे खालीलपैकी समाजसुधारक कोण आहेत। यामध्ये आपल्याला 4 समाजसुधारक दिलेले आहेत, गोपाळ हरी देशमुख, ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकमान्य टिळक आणि पंडित मदन मोहन मालवीय। तर यापैकी असे कोणते समाजसुधारक आहेत की त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानतेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब। तर अ म्हणजे आहे पहा गोपाळ हरी देशमुख आणि ब म्हणजे आहे ईश्वरचंद्र विद्यासागर। तर हे 2 असे समाजसुधारक आहेत की त्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी पुढाकार घेतलेला होता। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, कोणाच्या प्रयत्नामुळे सतीच्या निर्घृण चाली विरुद्ध सतीबंदीचा कायदा पारित झाला आहे। पहा, खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक होता की त्याच्या प्रयत्नामुळे जी सतीची चाल आहे म्हणजे सतीची जी अनिष्ट चाल होती त्या चालीविरुद्ध सतीबंदीचा कायदा पारित करण्यात आला आहे। यामध्ये आपल्याला पहा 4 समाजसुधारक आहेत, वेरेसलिंगम पंतलू, राजा राममोहन राय, गोपाळ गणेश आगरकर आणि धोंडो केशव कर्वे। तर यापैकी कोणाची जास्त प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा हा पारित करण्यात आला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 फक्त ब। पहा, तर ब म्हणजे आहे राजा राममोहन राय यांच्या अतिप्रयत्नामुळे सतीची चाल जी आहे ही बंद करण्यात येऊन सतीबंदीचा कायदा हा पारित करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर येणार आहे।
आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावर आपल्याला सरळ सेवेला जवळपास दरवर्षी प्रश्न विचारण्यात येत आहे. पहा, सतीबंदीचा कायदा कोणामुळे पारित करण्यात आला? उत्तर आहे राजा राममोहन राय. आणि हा प्रश्न जो आहे तो MPSC साठी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते यालाच डॅश असे म्हटले जाते. पहा, पृथ्वी जी आहे ती आपल्या आसाभोवती फिरते आणि याच फिरण्याच्या गतीला म्हणजे याच फिरण्याला काय म्हटले जाते? यामध्ये आपल्याला 4 विधानं आहेत. पहा, परिभ्रमण गती, कक्षीय गती, अक्षीय गती आणि परिवलन गती. यापैकी त्याला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 क आणि ड म्हटलं जातं. तर पहा, क म्हणजे आहे अक्षीय गती आणि ड म्हणजे आहे परिवलन गती. म्हणजे पृथ्वी ज्यावेळी स्वतःच्या आसाभोवती फिरते तर त्याला अक्षीय गती किंवा परिवलन गती असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हांचा अर्थ कशामध्ये दिलेला असतो? पहा, जो नकाशा वाचन असतं म्हणजे नकाशा दिलेला असतो, यामध्ये त्यातील सांकेतिक खुणा आणि त्यांचा जो चिन्हाचा अर्थ आहे तो कशामध्ये नमूद केलेला असतो? महत्त्वाचा मित्रांनो हा देखील प्रश्न आहे. नकाशा वाचनावरील अति महत्त्वाचा प्रश्न देखील असणार आहे. तर यामध्ये पहा, सूची, समास, दिशादर्शक आणि हेतू यापैकी कशामध्ये सांकेतिक खुणा आणि चिन्हांचा अर्थ दडलेला असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 फक्त अ. तर अ म्हणजे आहे पहा सूची. जो काही नकाशा वाचन आहे तर नकाशामधील ज्या सांकेतिक खुणा आणि चिन्हांचा जो अर्थ आहे तो फक्त सूचीमध्ये दडलेला असतो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय हवामानावर खालीलपैकी कोणते घटक परिणाम करतात? कशावरती? भारतीय हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर यामध्ये पहा, भारतातील कमी वायुभार पट्टा, यानंतर आहे भारतीय द्वीपकल्प, यानंतर आहे उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दख्खनचे पठार. यापैकी कोणते घटक हे भारतीय हवामानावर परिणाम करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. तर अ म्हणजे आहे पहा भारतातील कमी वायुभार पट्टा, ब म्हणजे आहे भारतीय द्वीपकल्प आणि क म्हणजे आहे उत्तरेकडील हिमालय पर्वत. तर हे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत तर हे भारतीय हवामानावरती महत्त्वाचा परिणाम करत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते? पहा, आपल्याला काही घटक दिले आहेत. यामध्ये खडक, हवा, मृदा आणि पाणी. तर प्रदूषणामुळे या 4 पैकी कशाची कोणत्या घटकाची गुणवत्ता ही ढासळली जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब, क आणि ड. तर ब म्हणजे आहे पहा हवा, क म्हणजे आहे मृदा आणि ड म्हणजे आहे पाणी. तर प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि जमीन म्हणजेच मृदा या तिघांच्याही गुणवत्तेमध्ये घट होते म्हणजे गुणवत्ता कमी होते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती याच्या सचिवपदी कोण असतो? हा महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे. पहा, इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये हा देखील प्रश्न असणार आहे. हा प्रश्न आपल्याला MPSC 2016 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता 2016च्या. तर पहा, प्रश्न एक वेळा परत एकदा ऐका. महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सचिवपदी कोण असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तहसीलदार किंवा नायब तहसीलदार. हे जो आहे हा 2011 मध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सचिवपदी असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा मित्रांनो, सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन हिंदू लीजन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? पहा, संस्थेचं नाव परत एकदा ऐकायचं आहे. सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन हिंदू लीजन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हिस्ट्रीवरती अति महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी मिळून सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन हिंदू लीजन ही संस्था स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न देखील आहे, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश द्वारे निर्माण झालेली आहे? पहा, भारताचे जे संविधान तयार करणारी संविधान सभा होती ती कशाद्वारे निर्माण झालेली सभा होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील. भारताचं संविधान यावर हा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेद्वारे भारताचे संविधान तयार करणारी जी संविधान सभा आहे याद्वारे निर्माण झालेली आहे. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे? पहा, परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ज्या काही बँके आहेत तर त्या बँकेला एक परवाना लागतो, तर तो परवाना कोणाकडून घेणे आपल्याला आवश्यक असतं? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेवरील हा देखील इम्पॉर्टंट एक क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ज्या काही परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँके आहेत त्यांना आरबीआय, पहा आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून त्यांना परवाना घेणे हे आवश्यक असतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा, नियोजन मंडळाने 23 जानेवारी 2003 ला पुढील 2 दशकांसाठी इंडिया व्हिजन 2020 द्वारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे पुनर्मूल्यांकन केले, त्याचा दस्तऐवज डॅश यांनी तयार केलेला आहे. मित्रांनो हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न संदर्भासह समजून घ्यायचा आहे. पहा, नियोजन मंडळाने कधी 23 जानेवारी 2003 ला 2 दशकांसाठी, पहा 2 दशक म्हणजे 20 वर्ष, लक्षात ठेवायचे 2 दशक, दशक म्हणजे 10, तर 2 दशकांसाठी म्हणजे 20 वर्षासाठी इंडिया व्हिजन 2020 द्वारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे पुनर्मूल्यांकन केले, त्याचा जो दस्तऐवज आहे तो खालीलपैकी कोणी तयार केलेला आहे? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, श्याम प्रसाद गुप्ता यांनी तो दस्तऐवज तयार केला होता. पर्याय क्रमांक 3. तर पहा प्रश्न क्रमांक 15 आहे, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते? पहा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. सार्वजनिक जे वितरण प्रणाली आहे याच्या व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे ती कोणाकडे असते? तर यामध्ये पहा केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था या 3 आपल्याला विधानं दिली आहेत, त्यापैकी कोणाकडे असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अ आणि ब. तर अ म्हणजे आहे केंद्र आणि ब म्हणजे आहे राज्य. तर या दोघांकडे म्हणजे केंद्र आणि राज्याकडे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली असते. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, अर्थव्यवस्थेमध्ये खालील कोणत्या घटकांचा विचार केला जातो? पहा अर्थव्यवस्था जी आहे यामध्ये खाली दिलेले आपल्याला 4 घटक आहेत, त्यामध्ये कोणत्या घटकांचा विचार हा महत्त्वाचा केला जातो? तर पहा यामधील घटक आहेत उत्पादन, उपभोग, वितरण आणि उपलब्ध साधन सामुग्रीचे विभाजन. महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेवर हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. म्हणजे पहा जे विधान दिले आहेत ते सर्व बरोबर आहेत. तर यामध्ये पहा उत्पादन, उपभोग, वितरण आणि उपलब्ध साधन सामुग्रीचे विभाजन या सर्व घटकांचा विचार केला जातो. कशामध्ये? अर्थव्यवस्थेमध्ये. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर आपल्याला मित्रांनो नोट्स आलेले आहे पहा 2017च्या MPSC ला यावर एक आपल्याला नोट्स विचारण्यात आलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे पहा, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 25,000 ते 1 लाख रुपये एवढी असणाऱ्या कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पहा मित्रांनो या ठिकाणी शिधापत्रिका म्हणजे आपलं रेशन कार्ड, लक्षात ठेवायचं आहे. शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड, लक्षात ठेवा. तर पहा आता प्रश्न ऐकायचा आहे आपल्याला परत एक वेळा. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती? 25,000 ते 1 लाख रुपये एवढी असणारी जे काही कुटुंब आहेत तर त्या कुटुंबांना कोणत्या रंगाचं रेशन कार्ड हे दिलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, केसरी रंगाचं रेशन कार्ड दिलं जातं. कधी? जर आपली वार्षिक उत्पन्न हे 25,000 ते 1 लाख एवढं असणार आहे त्यावेळी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 18 आहे, वाळवंटात यारदांगच्या निर्मितीसाठी कठीण व मृदू खडकांच्या थरांची कोणती रचना ही आवश्यक असते? पहा कशामध्ये? वाळवंटात यारदांग निर्माण होण्यासाठी कठीण व मृदू खडक जे आहेत यांच्या थरांची एक कोणती रचना आपल्याला आवश्यक असते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला जिओग्राफीवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, उभ्या स्थितीमध्ये एकानंतर एक ही रचना आपल्याला आवश्यक असते यारदांग निर्मिती करण्यासाठी वाळवंटामध्ये. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 19 आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी कोणत्या आहेत? कशामध्ये? राष्ट्रीय उत्पन्न मापन यामधील आपल्याला व्यावहारिक अडचणी विचारलेल्या आहेत. तर यामध्ये पहा आपण परकीय कंपन्यांचे उत्पन्न, बेकायदेशीर व्यवहारातून मिळणारे उत्पन्न, दुहेरी गणनेची समस्या आणि भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. तर या आपल्याला 4 अडचणी दिल्या आहेत, त्यापैकी राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी कोणत्या आहेत? महत्त्वाचा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, क आणि ड. तर पहा क म्हणजे आहे दुहेरी गणनेची समस्या आणि ड म्हणजे आहे भांडवली लाभ किंवा भांडवली नफा. ह्या ज्या 2 अडचणी आहेत ह्या व्यावहारिक अडचणी आहेत. कशामध्ये? राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 20 आहे पहा, नियोजन प्रक्रियेतील एकमेव संवैधानिक संस्था म्हणून कोणत्या संस्थेचा उल्लेख करावा लागेल? पहा, कशामध्ये? नियोजन प्रक्रियेमध्ये एकमेव असणारी संवैधानिक संस्था म्हणून कोणत्या संस्थेचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे? मित्रांनो, हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्यामुळे पहा, प्रश्नाचे आपल्याला PDF जर मिळवायचे असेल उत्तरासह तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी, यावर आपण PDF डेली पोस्ट करत आहोत. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, जिल्हा नियोजन व विकास परिषद. तर पहा, ही एक अशी संस्था आहे, नियोजन प्रक्रियेमधील एकमेव संवैधानिक संस्था आहे, याचा उल्लेख करावा लागणार आहे, जिल्हा नियोजन व विकास परिषद. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. तसेच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. जर आपल्याला सर्व प्रकारच्या PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जर आपल्याला डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला नक्की जाऊन आपण एक वेळा जॉईन करायचं आहे. तसेच मित्रांनो, हा आपला MPSC वरती पहिला व्हिडिओ आहे, तर अजून असे आपण भरपूर व्हिडिओज घेणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.